पालघर में आयोजित एक समारोह में काशीनाथ चौधरी को बीजेपी की सदस्यता दिलाई गई थी। चौधरी पर साल 2020 में साधुओं की पीट पीटकर हत्या करने के मामले में संलिप्त होने का आरोप है। वहीं चौधरी के बीजेपी ज्वाइन करने को लेकर विपक्ष ने जमकर निशाना साधा था। वहीं मामले की संवेदनशीलता को देखते हुए काशीनाथ चौधरी को पार्टी में शामिल करने के निर्णय को प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान ने तत्काल प्रभाव से स्थगित कर दिया। बावजूद इसके यह मामला तूल पकड़े जा रहा है। अब शिवसेना युवती प्रमुख उद्धव ठाकरे अपने कार्यकर्ताओं के समारोह को संबोधित कर रहे थे। वहीं इस दौरान उन्होंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और डिप्टी सीएम एकनाथ शिंदे पर तीखा हमला किया। काशीनाथ चौधरी को बीजेपी में शामिल करने के लिए हिंदू समाज से माफी मांगने को कहा और सवाल उठाते हुए ठाकरे ने पूछा कि चौधरी के सारे गुनाह माफ कैसे हो गए। वहीं इस दौरान उद्धव ठाकरे ने और क्या कुछ कहा ये आपको सुनाते हैं। आता एक दोन दिवसामध्ये जे काही घडलं तुम्ही पाहिलं असाल की पालघरमध्ये एका व्यक्तीला त्यांनी भाजपात प्रवेश दिला। कोण तुम्हाला माहिती आहे ना? चौधरी, बरोबर आहे। आता त्यावेळेला हे त्यालाच धरी म्हणजे साधू हत्याकांडामधला एक आरोपी म्हणून केवढी बोंबाबोंब केली होती आणि जणू काही ते पाप आपणच घडवून आणले। अशा पद्धतीने मी मुख्यमंत्री होतो म्हणून शिवसेना कशी हिंदुत्वाच्या विरोधात आहे हे अगदी बेंबीचा देठ यांचा कुठपर्यंत गेला माहिती नाही, पण तिथपासून बोंबलत होते ना, कारण आवाज मोठा असतो। कोणाचा देठ कुठपर्यंत असेल आपल्याला कसं कळणार? आणि आता त्याच चौधरींना यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला। मग हा हिंदुत्वाचा अपमान नाही? मग आता लगेच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी तशी चौकशी केली, स्थानिक पातळीवर असं झालं। मग तुम्ही बोंबलण्याच्या आधी चौकशी का नव्हती केली त्याची? बरं, अजूनही मला कळलेलं नाही चौधरी त्याच्यामध्ये सामील आहे की नाहीये। कारण जर का त्या हत्याकांडात चौधरी सामील असेल तर भाजपने प्रवेश का दिला आणि सामील नसेल तर प्रवेशाला स्थगिती का दिली? काय काहीतरी स्वीकारा ना, सांगा। एक तर ठणठणीत सांगा की याचा काही संबंध नाही, आणि संबंध नसेल तर एक तर त्या चौधरीची आणि हिंदूंची माफी मागितली पाहिजे, शिवसेनेची देवेंद्र फडणवीस आणि भाजपने माफी मागितली पाहिजे। संपूर्ण देशामध्ये आगडोंब तुम्ही उसळायला निघाला होता की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सारूंचा हत्याकांड झाले, दुर्दैवी घटना होती, त्याचं संपूर्ण सगळं बाहेर आलेलं आहे। पण आता तोच चौधरी तुम्हाला पक्षासाठी पवित्र म्हणजे त्याच्यावरती तुम्ही काय गोमूत्र शिंपडलं की तो पवित्र झाला? धाराशिवमध्ये तेच झालं। तो कोण ड्रगवाला एक, हा आंगणे का गांगणे काय गंगावणे नाही, कोण जो असेल तो त्याला प्रवेश दिला आणि सगळं म्हणजे 70,000 कोटीचा घोटाळा केला। अजित पवारांचं हेच बोंबलले, स्वतः पंतप्रधान बोलले होते आणि ते मांडीला मांडी लावून बसतात। अशोक चव्हाण त्या आदर्श घोटाळ्यामध्ये शहीद सैनिकांच्या जमीन बळकावणारे म्हणून ज्यांनी बोंबाबोंब केली होती ते बाजूला घेऊन बसले। आम्ही ह्या भाजपासोबत कधी जाऊ शकत नाही, कदापि आम्ही नव्हतो। अशा भाजपासोबत आम्ही जाऊ शकत नाही, कदापि नव्हतो। मी कोणत्यानी बोललो? अशा भाजपासोबत। त्यावेळेचा भाजप हा वेगळा होता आणि आत्ताचा भाजप हा विचित्र झालेला आहे। म्हणून जे मी दसऱ्याच्या मेळाव्यात बोललो की आत्ताचा भाजप हा अमिबासारखा झालेला आहे, त्याला आकार नाही उकार नाही काही नाही, एक पेशीय। म्हणजे यांचं जे काही सगळं चाललंय की सगळं काही माझ्याच हातामध्ये पाहिजे, सगळं माझ्याच हातात। म्हणजे दूध सहकारी संघटना काय असेल ती पण माझ्याच हातात, नाना नानी पारची काही सोसायटी असेल ती सुद्धा माझ्या हातामध्ये, पंतप्रधान पण मीच, हे पण मीच, ते पण मीच। हा जो मीपणा यांच्या अंगात भिनलेला आहे, अहमपणा, या अहमपणाचा फुगा तुम्ही जे आता म्हणालात ना गुलालात नाहून निघायचं आहे, तो गुलाल असा तसा नाही, या अहमपणाचा फुगा फोडून जो विजय मिळणार आहे त्या विजयाच्या गुलालात आपल्याला नाहून निघायचं आहे। नाही तर निवडणुका येतात आणि निवडणुका जातात। आता सुद्धा जे बिहारमध्ये घडलं, हे जे काही टीव्हीवरती आपण बघत होतो प्रचाराचे सगळे दृश्य, कोणाच्या सभेला किती गर्दी उसळते उत्स्फूर्तपणाने। आता सुद्धा तुम्ही सगळे आलेले आहेत, मला माहिती आहे कोणाला काही पाकिटे किंवा काही दिलेले नाहीत, स्वतःहून आल्यात, शिवसेनेच्या प्रेमापायी म्हणून आलेला आहात। पण ही जी एक लोकशाहीची त्यांनी वाट निवडलेली आहे किंवा वाट लावलेली आहे, विरोधी पक्ष शिल्लकच ठेवायचा नाही। आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा विधानसभेचा जो काही निकाल लागला हा अजूनही कोणालाच पटत नाहीये, कोणालाच पटत नाही। म्हणजे मतचोरी तर केलीच, पक्षचोरी तर केलीच। आता काल अनिल देसाईंनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, एबी फॉर्म पण चोरलेला आहे। हे सगळे तुम्ही जा ना, बसा ना त्या चोर बाजारामध्ये, कशाला तिकडे जाऊन बसताय?
सगळं काही चोरायचं आणि राज्यकर्ता म्हणून मिरवायचं, ही लोकशाही, ही खोटी लोकशाही आहे. ही खोटी लोकशाही मला नाही वाटत देशातली जनता ही स्वीकारू शकते.